नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आव्हाड. आपल्या प्रेग्नन्सी केअर मंथ बाय मंथ या सिरीजमध्ये आज आपण बोलणार आहोत 6व्या महिन्याबद्दल, म्हणजेच प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यात काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल. या सिरीज मधील आधीचे 5 व्हिडिओज जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्कीच YouTube चॅनलवर जाऊन बघा. गर्भधारणेचा 6वा महिना म्हणजेच असा काळ जिथे प्रेग्नन्सी खऱ्या अर्थाने जाणवू लागते. पोट स्पष्ट दिसायला लागतं, बाळाच्या हालचाली चांगल्या प्रकारे जाणवायला लागतात आणि मनात एक वेगळीच इमोशनल बॉन्डिंग तयार होते. पण हाच तो टप्पा ज्यामध्ये थोडा जरी निष्काळजीपणा झाला तर पुढच्या महिन्यांमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण करू शकतो. म्हणूनच 6व्या महिन्यामध्ये योग्य केअर, योग्य डाएट आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करणं आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये गर्भधारणेच्या काळात आई आणि बाळ दोघांनाही बॅलन्स ठेवण्यास भर दिला जातो. आता आपण बोलूयात 6व्या महिन्यात काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल. 6व्या महिन्यात बाळाची वाढ वेगाने सुरू होते. बाळाचं वजन वाढतं, हाडं देखील मजबूत होतात आणि ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा चांगल्या गतीने होते. आयुर्वेदानुसार हा काळ कफ आणि वात बॅलन्स राखण्याचा असतो. त्यामुळे आईचं डाएट या काळात पोषकयुक्त पण पचायला जड नसावं. गरम, ताजं आणि घरचं अन्न या काळात खूप फायदेशीर ठरतं. योग्य प्रमाणात दूध आणि तुपाचं सेवन करणं, तसेच ड्रायफ्रुट्स, भाज्या, डाळी आणि भात याचा बॅलन्स राखणं हे सगळं शरीराला ताकद देतं. या महिन्यात कॉन्स्टिपेशन, बॅकएक किंवा पायाला क्रॅम्प्स येणे, ऍसिडिटी यासारख्या कंप्लेंट्स वाढू शकतात. आयुर्वेदामध्ये यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचं मानलं आहे. कोमट पाणी थोड्या थोड्या वेळानं पिणे, रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणं किंवा डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेणं हे उपयुक्त ठरतं. 6व्या महिन्यापासून पुढे डाव्या कुशीवर झोपणं म्हणजेच लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये झोपणं फायदेशीर असतं, कारण यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि प्लासेंटल ब्लड फ्लो वाढतो. आयुर्वेदानुसार षष्ठे बुद्धी म्हणजेच 6व्या महिन्यात ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे या दरम्यान बुद्धीला पोषक असलेल्या गोष्टी म्हणजेच अक्रोड, बदाम यांचा योग्य प्रमाणात आपल्या आहारात समावेश करावा. त्याचबरोबर बुद्धीला चालना देणारे खेळ म्हणजेच चेस, पझल्स किंवा मेमरी गेम्स खेळावे. याने देखील बाळाची खूप चांगल्या प्रकारे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यास मदत होते. या महिन्यात इमोशनल फ्लक्च्युएशन्स देखील खूप होतात. कधी अचानक एन्झायटी, कधी मूड स्विंग्स, तर कधी बाळाबद्दल भीती वाटते. त्यामुळे मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. लाईट म्युझिक, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज, पॉझिटिव्ह थॉट्स आणि अनवॉन्टेड स्ट्रेस टाळावा. हे सगळं बाळाच्या नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं ठरतं. जसं मी आधी सांगितलं की 6व्या महिन्यात ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळे आयुर्वेदानुसार या महिन्यामध्ये ज्या औषधांनी मानसिक स्वास्थ्य सुधारतं तशी औषधं गर्भवती स्त्रीला दिली जातात. जसं की मासानुमासिक टॅबलेट, सुवर्ण ब्राह्मी वटी, तसेच ब्राह्मी, जटामांसी, शंखपुष्पी यासारखी औषधी दिली जातात. या दरम्यान जर वीकनेस, ड्रायनेस, एन्झायटी किंवा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होत असेल तर मेडिकेटेड घी जसं की फलघृत किंवा कल्याणक घृत तुम्ही घेऊ शकता, जे नर्वस सिस्टीम आणि हॉर्मोनल बॅलन्ससाठी उपयुक्त आहे. तुमचं डायजेशन देखील सुधारतं आणि कॉन्स्टिपेशन, एन्झायटी सारखे प्रॉब्लेम्स देखील दूर होतात. काही केसेसमध्ये सिव्हिअर कॉन्स्टिपेशन, बॅक पेन हे सिम्पटम्स दिसतात. अनुवासन बस्ती म्हणजेच ऑइल एनिमा दिला जातो, ज्यामुळे कॉन्स्टिपेशन दूर होते आणि बॅक पेनला देखील रिलीफ मिळतो. परंतु या गोष्टी तुम्ही क्वालिफाईड आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सच्या सुपरविजन खाली केल्या पाहिजे किंवा त्यांच्या ऍडवाइस शिवाय या गोष्टी स्वतः ट्राय करू नका. सोनोग्राफी बद्दल बोलायचं झालं तर या दरम्यान ग्रोथ स्कॅन सुचवू शकतात, ज्यामध्ये बाळाची ग्रोथ, ऑर्गन्स आणि एम्निओटिक फ्लुइड तपासलं जातं. काही वेळा हिमोग्लोबिन, ब्लड शुगर किंवा युरिन टेस्ट देखील सजेस्ट केली जाते, कारण या महिन्यामध्ये अॅनिमिया किंवा जेस्टेशनल डायबिटीस डिटेक्ट करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी रेग्युलर मेडिकल चेकअप्स टाळू नका. या काळात जास्त चालणं, जास्त वेळ उपाशी राहणं किंवा बाहेर जाणं, बाहेरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे. योग्य आहार, पुरेशी विश्रांती, पॉझिटिव्ह थॉट्स आणि डॉक्टरांची ऍडवाइस या सगळ्याच्या कॉम्बिनेशनमुळे तुमचा 6वा महिना हा सुरक्षित आणि सुखद होऊ शकतो.